तर बघा 10 पर्यंत झाले होते आपले प्रॉब्लेम सेटचे सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि 11 पासून आपल्याला समोर पाहायचे आहे. ठीक आहे. तर 11वा काय म्हणते बघा, मुकुंद पजेस ₹50 मोर दॅन सागर पसेस द प्रोडक्ट ऑफ द अमाऊंट दे हॅव. दोघांचा प्रोडक्ट किती आहे म्हणते 15,000. ओके. आणि बघा तर आपण काय करू शकतो, सागर बरोबर कंपॅरिझन केलेलं आहे तर आपण म्हणू शकतो लेट सागर पजेस किती BX रुपीज. ओके. तर आपला याला काय होईल, मुकुंद काय होऊन जाईल X प्लस 50 रुपीज. याच्यापेक्षा 50 जास्त म्हणत आहे. आणि अकॉर्डिंग टू क्वेश्चनच्या माहितीनुसार काय म्हणत आहे, दोघांचा प्रोडक्ट म्हणजे X × X प्लस 50 इज इक्वल टू किती आहे म्हणते. तर आता हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत आहे का तुम्हाला, नाही, थोडंसं त्या रूपामध्ये नाही दिसत आहे बरोबर. तर त्याला बनवायचं आहे तर काय करायला लागेल, इंटू करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल. हां तर सांग पुऱ्या मग मल्टिप्लाय, याच्या मल्टिप्लाय याच्या बरोबर बी होईल आणि याच्या बरोबर बी. तर काय झाला असता x² 50x आणि हा इकडे जसाच्या आता तरी पण दिसत आहे का ax² + bx + c च्या रूपामध्ये. तर आणि इक्वल टू 0 पाहिजे तर ही संख्या या बाजूला आली असते तर काय झालं असतं इकडे -1500 इज इक्वल टू बरोबर. बनला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याचे समोर फॅक्टर काढून तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता. ओके. चल नेक्स्ट बघा, बारावा. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ अ 2 नंबर इज 120. है ना, 2 नंबर आहेत म्हणते. आता रफ थोडंसं आपण बनवून घ्यायचा की कोणाला x पकडायचा आहे कोणाला काय, त्याच्यासाठी नाही का आपण पहिले थोडीशी रफ माहिती काढून घेऊ. काय म्हणते की 2 नंबरच्या स्क्वेअरचा डिफरन्स आहे ना, द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ अ 2 नंबर म्हणजे एक पकडतो मी n1 आणि एक पकडतो सपोज n2. ठीक आहे. तर यांच्या स्क्वेअरचा डिफरन्स, यांच्या स्क्वेअरच्या आता याच्यामध्ये n1 मोठी आहे आणि n2 काय आहे लहान. ओके. तर यांच्या स्क्वेअरचा डिफरन्स किती आहे म्हणते 120. द प्रोडक्ट अजून काय म्हणते, द स्क्वेअर ऑफ अ स्मॉलर नंबर. स्क्वेअर ऑफ अ स्मॉलर नंबर म्हणजे कोणाचा n2 चा स्क्वेअर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. आता नंबर काय पकडला होता आपण n1, तो वर जो लिहिला तो n1 चा स्क्वेअर आहे, तो काय आहे स्क्वेअर. तर इथं काय आला असता n2 काय आला असता 2n1 बरोबर. हां तर काय करू शकतो आता बघा, कोणाला x पकडू, x कोणाला पकडू शकतो आपण, सपोज n2 ला आपण काय पकडलो x, n2 ला की n1 ला, कोण फाइंड द नंबर म्हणते ना. ओके. n1 ला सपोज आपण काय पकडला x. लेट n1 म्हणजे कोणता नंबर, ग्रेटर नंबर bx. तर काय झाला असता इकडे काय झाला असता x². चला इथून आपण असं करू, इथं n1 ची व्हॅल्यू काढून घेऊ, n1 स्क्वेअरची की n2 स्क्वेअरची काढू, n1 स्क्वेअरची काढू. n1 स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली असती 120 प्लस n2 चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि जर ग्रेटरला आपण x पकडला, नाही n2 ला x पकडा, स्मॉलरला बघा. लेट द स्मॉलर नंबर bx. तर काय होईल बघा, इथे हावाला इक्वेशन काय झाला असता आणि हावाला इक्वेशन काय झाला असता पहिले याचा. तर x² इज इक्वल टू काय झाला असता
2n1 आहे, तर एक्स स्क्वेअर बाय 2 म्हणू शकतो मी n1ची व्हॅल्यू. अरे n1ची व्हॅल्यू काय आली असते, एक्स स्क्वेअर बाय. आता ही व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो त्या पहिल्या याच्यामध्ये पुट करू शकतो. तर काय झाली असती, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर बाय 2चा स्क्वेअर, कारण n1चा स्क्वेअर म्हणते ना. हां, तर इक्वल टू 120 प्लस n2ला काय पकडलो आपण, n2ला पकडलो एक्स, तर एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, दिसत आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूपात. पण इथं स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणजे रेस टू पॉवर काय होऊन जाईल, 4. रेस टू पॉवर काय होऊन जाईल. तर आता काय करू आपण, एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काहीतरी पुट करू. ठीक आहे, सबस्टिट्यूट करून घेतो. सबस्टिट्यूट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू यम, तर काय झाला असता, यम अपॉन 2चा इज इक्वल टू 120 प्लस, बरोबर. अरे हा समजला का बरं केला असा, कारण रेस टू पॉवर 4 बनत होता ना. हां, तर आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन बनत आहे. हा दोघांना द्या म्हणजे एम स्क्वेअर, खाली आला असता 4, हा 20 प्लस यम, इकडे मल्टिप्लाय होईल एम स्क्वेअर बारचो, हा दोघांना मल्टिप्लाय होईल ना, आणि 4 इंटू यम, ते सगळे या बाजूला घेऊन या. एम स्क्वेअर मायनस 4m मायनस इज इक्वल टू झालं असतं. हां, आता फॅक्टर पाडू शकतो. चल प्रसन्ना सांग काय फॅक्टर पडतील. असे फॅक्टर पाहिजे ज्यांची बेरीज किती आली पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी 4. म्हणजे काल यांना घरी जाऊन त्याने रिव्हिजन केला असतील का. हां कावडे, तुम्ही असे बी नाही म्हणा की काल रेकॉर्डिंग नाही झाली तर आपण कालचा नोटबुक थोडासा काढून बसू म्हणून. तो तुमच्या आता समोर राहिला असता तर तुम्हाला फॅक्टर नसते आले का. एवढा बी कॉमन सेन्स नाही का बे देवबाबा सारखे बसलेल्या. हां, कोण घरी जाऊन रिवाइज मारला काल, म्हणून ते लोक टॉपमध्ये आहेत आणि तुम्ही लोक खालून बिलकुल बुडात. सांग रे करण. 24 गुणिला 20, तर या सामोरच्याच्या चिन्ह आला असता. बसा. मायनस आला असता. आता याच्या असा काय चिन्ह ठेवू की दोघांचा गुणाकार मायनस आला पाहिजे. अबे नोटबुक तुमचे कालचे पहा ना, खोला ना बे. छोटे न साले बसले ठेव बाबा सारखे. तर आता डायरेक्ट घेतो. इथं काय आला असता, m मायनस 24 आणि m प्लस 20 इज इक्वल टू 0 आला असता. तुम्ही कॉमन काढू शकता. तुम्हाला 2 स्टेप तिथल्या गायब केलेल्या आहेत तिथल्या. ठीक आहे, त्या 2 स्टेप तुम्हाला करायच्या आहेत. तर एक झाला असता m इज इक्वल टू m मायनस 24 इज इक्वल टू 0
और m प्लस 20 इज इक्वल टू, तर m इज इक्वल टू काय आला असता, आणि इकडे m इज इक्वल टू, बरोबर. आता m काय होता, रिसबस्टिट्यूट m इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. अरे बरोबर. तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू एक झाली असती 24 आणि एक झाली असती -20. आता कोणाच्या स्क्वेअरची व्हॅल्यू -20 राहू शकते का, तर ही व्हॅल्यू काय झाली आपली, निग्लेक्ट झाली. बरोबर. तर एक्सची व्हॅल्यू काय आली असती, एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस 24 √24 आली असते. कारण 24च्या काही निघते का परफेक्ट स्क्वेअर, अरे निघते का. हां, 4 सक 24 काढू शकता, 4 मधून 2 निघला असता, √6 राहिला असता पुन्हा. आता हे एक्स काय पकडला होता आपण, स्मॉलर नंबर. अरे बरोबर. तर ग्रेटर नंबरची व्हॅल्यू, कोणता आहे ग्रेटर नंबर, n1 वाला आहे ना. हां, n1 ची व्हॅल्यू काय झाली असती, एक्स स्क्वेअर बाय 2. तर n1 म्हणजे लार्जर नंबर, n1 काय झाली असती, एक्स स्क्वेअर बाय 2 म्हणजेच √24चा स्क्वेअर अपॉन, आता प्लसचा राव नाही तर मायनसचा राव, पुन्हा स्क्वेअर झाला असता तर काय आला असता, 24 आला असता. 24/12 म्हणजेच 24/2 म्हणजेच आलं असतं. तर या प्रकारे याला सोडवायचा होता. मी काल लाईट नसल्यामुळे सांगितलं होतं, पण तुम्ही घरी जाऊन काही रिवाईज केले नाही. आता हे रेकॉर्डिंग झाल्यावर लावतो बंदोबस्त, आहे का नाही. जरुरी आहे ना बंदोबस्त लावणं, काल जमला नाही बंदोबस्त लावायला. चला नेक्स्ट बघा. अबे जोपर्यंत रिवाईज माराल नाही बाबू, घरी पाहाल नाही, तोपर्यंत तुमच्या डोक्यात राहणार आहे का तुम्ही का हे वा काय एक वेळा पाहिला ना बिलकुल हे करून टाकाल, दिमागात येऊन जाईल तुमच्या. हां, चलो 13वा बघा. काय म्हणते, रांझना वॉन्ट टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंज अमॉन्ग द सम स्टुडंट. ओके, इफ 30 स्टुडंट वेअर मोर ईच वुड गेट 3 ऑरेंज लेस, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट. ओके, बघा काही ऑरेंज म्हणजे 540 ऑरेंज होते म्हणते, ते काय करायचे होते, काही स्टुडंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे होते. बरोबर आहे. पण 30 स्टुडंट वाढल्यामुळे 30 स्टुडंट वाढल्यामुळे प्रत्येकाला पहिले जेवढे मिळत होते त्याच्यापेक्षा आता किती मिळतात म्हणते. ओके, सपोज एक उदाहरण घेतो. सपोज 50 माझ्याजवळ आंबे होते आणि ते मला 10 स्टुडंटमध्ये वाटायचे होते, तर प्रत्येकाला किती आले असते, बरोबर. आता मी म्हटलं 15 स्टुडंट वाढले, 15 स्टुडंट, तर आता किती आले असते. पहिले 10 स्टुडंट होते, 15 वाढले म्हणजे 25 झाले. 25 तर 50 भागीला काय कराल, 25 म्हणजेच 2चा फरक आला, आपला 2 आले म्हणजे 3चा फरक आला. पहिले त्यांना 5 मिळत होते, तर आता 2, तर 5 - 2. पण तो 5 आला कसा होता, तर आपण तिथं काय केलं होता, 50/10. आणि दुसऱ्या वेळेस 2 कसा आला होता, तर 50/25. इथे 15 वाढले होते, बरोबर. आणि त्यांचा डिफरन्स काय आला होता, तर 3. डिफरन्स काय आला होता, असाच केला होता ना. तर इथं पण तसाच करायचा आहे, पण इथं आपल्याला 10 स्टुडंट सांगितलेला होता. क्वेश्चनमध्ये 10 स्टुडंट आहेत की किती आहेत सांगितलेलं आहे का, तर ते काय पकडून टाकू आपण, एक्स. तसं पण आपल्याला फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट म्हटला, बरोबर. लेट द नंबर ऑफ स्टुडंट काय झाला असता आपला, तर लेट द नंबर ऑफ स्टुडंट
बी एक्स, बरोबर. मग 50च्या ठिकाणी आपल्याजवळ काय होता, अकॉर्डिंग टू क्वेश्चन, अकॉर्डिंग टू फर्स्टली म्हणजे सुरुवातीला इच वूड गेट, प्रत्येकाला किती मिळाले असते, 540 अपॉन 540 ऑरेंज होते ना. हां, मग इफ किती लोक वाढले आता, इफ 30 स्टुडंट इन्क्रीज, 30 स्टुडंट, तर काय झाले असते, इच वूड गेट किती, तर 540 अपॉन एक्स प्लस झालं असतं. आणि याचा डिफरन्स किती दिलेला आहे, 3. याचा डिफरन्स किती दिलेला आहे, तर पहिले जास्त मिळाले असते की नंतर जास्त मिळाले असते, पहिले, कारण पहिले खाणारे कमी होते तर प्रत्येकाच्या वाट्याला जास्त आले असते. आणि दुसऱ्या वेळेस 30 जण वाढले तर प्रत्येकाच्या वाट्याला काय झाले असते, कमी झाले असते. म्हणून 540 अपॉन एक्स मायनस 540 अपॉन एक्स प्लस इज इक्वल टू झाला असता असा, 540 कॉमन निघाला, अरे निघाला, आणि डिवाइडमध्ये गेला म्हणजे इकडे काय राहिला, आणि हा 3 अपॉन आला असता असा. हां, तर मग काटा, 3 वन जा 3 वन जा 2 राहिले, 2 वर 4 म्हणजे 3 8 जा आणि इकडे 0, बरोबर. एक वर करा बरं स्पीड, 1 वर नाही तर 2 वर, 1 वर करा. बहुत तुमचा आवाज नाही येऊन राहिला मला. हां, तुमचा आवाज रिस्पॉन्स आला पाहिजे. यांचा क्रॉस मल्टिप्लाय काय झाला असता, मायनस आहे ना. हां, हा एक्स इंटू 1 आणि इकडे एक्स स्क्वेअर, दोघांचा गुणाकार होईल ना, एक्स स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू 1 अपॉन आला असता हा एक्स आणि हा एक्स, अरे काढू शकतो. हां, मग काय झालं, मग काय करीन सांगा, क्रॉस मल्टिप्लाय. ओके, हा एक्स स्क्वेअर प्लस 30x याच्याबरोबर मल्टिप्लाय झाला असता तर काय आला असता, बरोबर. आणि हा तिकडे मल्टिप्लाय झाला असता तर काय आला असता, 180 इंटू, बरोबर. ओके, तर 18 त्रिक 55, कोण 55 वाला इज इक्वल टू, तर आता फॅक्टर पाळण्यात आपल्याला कोणते फॅक्टर येतील की ज्यांची बेरीज वजाबाकी किती आली पाहिजे, 30 आली पाहिजे. हां, मग हां 9 सक 54, 9 मायनस 6 3, तर 90 मायनस 60 आहे ना, तर 90 आणि 60. तर या मोठ्याच्या चिन्ह आणि इथं कोणता चिन्ह देऊ की मायनस येतील. आता तुम्ही एक्स जोडून ते 2 स्टेप काढू शकता, बरोबर. अरे 2 स्टेप काढू शकता. डायरेक्ट ब्रॅकेट काय आले असते, इज इक्वल टू, तर एक्स प्लस 90 इक्वल टू 0 आणि एक्स मायनस 60 इक्वल टू, तर एक्स इज इक्वल टू मायनस 90 आणि हा एक्स इज इक्वल टू काय झाला असता. आता विद्यार्थ्यांची संख्या मायनस राहू शकते का, है ना. तर लिहायचा ॲज द नंबर ऑफ स्टुडंट कॅन नॉट बी, है ना, ॲज द नंबर ऑफ स्टुडंट कॅन नॉट बी, म्हणून एक्स इज इक्वल टू 60 इज द सोल्युशन. ओके, म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट इज इक्वल टू
किती 60 आहे. अरे आलाय का उत्तर? कळलं का? हा कसा कळला तर? ओके. देन काल जे अबसेंट होते त्यांनी चांगल्याने लक्ष देऊन द्या. 14वा बरोबर. काय म्हणते? मिस्टर दिनेश ओन्स अन ॲग्रिकल्चरल फार्म ॲट अ विलेज तलवेल. ओके. आता पहिल्या वाक्यातून काही इन्फॉर्मेशन आली का आपल्याला? नाही. मग काय म्हणते? द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन द ट्वाईस ऑफ द ब्रीथ. म्हणजे लेंथ आणि ब्रीथ आला तर कोणाची राहते डायमेन्शन? हे रेक्टँगल. म्हणजे याचा जो फार्म असेल हा कसा असेल? रेक्टँग्युलर फार्म असेल, ज्याची काहीतरी काय असेल? लेंथ असेल ना, काहीतरी काय असेल? ओके. मग काय म्हणते? हां, काहीतरी सांगितलेलं आहे की लेंथ इज इक्वल टू काय आहे? 10 मोर आहे. 10 मोर दॅन द ट्वाईस ब्रीथ. ट्वाईस ब्रीथ पेक्षा 10 मोर. बरोबर. ओके. मग इन ऑर्डर टू हार्वेस्ट द रेन वॉटर, म्हणजे रेन वॉटर जमा करण्यासाठी. हार्वेस्ट म्हणजे तर तसा पिकं काटणे होते आहे ना, पण हार्वेस्ट करण्यासाठी, रेन वॉटर जमा करण्यासाठी, त्याच्या संचयन करण्यासाठी त्यानं काय केला म्हणते? ही डग अ स्क्वेअर शेप पॉन्ड इनसाइड द फार्म. म्हणजे फार्मच्या अंदर एक स्क्वेअर शेपचा काय खड्डा त्यांनी काय केला? तयार केला. टाकी बनवतो ना आपण पाण्याची, अरे बनवतो की नाही? तिथे पाणी स्टोअर करून ठेवतो है ना, मच्छा वगैरे टाकतो ना. हां. आणि त्याची साईड कशी आहे म्हणते? तर याला आपण नाव देऊन देऊ त्याच्या साईडला ए. पण त्या साईडबद्दल रिलेशन काय दिलेलं आहे की त्याची साईड काय आहे? द साईड ऑफ अ पॉन्ड इज 1/3 ऑफ अ ब्रीथ. बरोबर. ऑफ द फार्म. द एरिया ऑफ अ फार्म. एरिया ऑफ अ फार्म काय दिलेलं आहे? 20 टाइम्स द एरिया ऑफ अ पॉन्ड. 20 टाइम्स द एरिया ऑफ अ. ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि फाइंड द लेंथ ब्रीथ ऑफ द फार्म अँड द पॉन्ड. म्हणजे पॉन्डचे डायमेन्शन आणि फार्मचे डायमेन्शन तुम्हाला काढायचे आहे. कसं काढून? कोणाला बघा, कंपॅरिझन कोणासोबत झालेलं आहे दोन्ही ठिकाणी? ब्रीथ. तर आपण काय पकडून टाकू? लेट द ब्रीथ ऑफ फार्म इक्वल टू बी एक्स. म्हणून लेंथ काय झाली असती? 2x प्लस, आणि म्हणून साईड काय झाली असती? साईड ऑफ अ पॉन्ड x बाय, अरे इंटू आहे ना, x इंटू 1 x बाय आली असते. मग आपल्याला दिलेला काय आहे? एरिया ऑफ अ फार्म म्हणजेच लेंथ इंटू इक्वल टू 20 इंटू एरिया ऑफ अ पॉन्ड. म्हणजे काय होऊन जाईल? साईडचा स्क्वेअर. साईडचा स्क्वेअर होऊन जाईल. तर एल ची व्हॅल्यू किती आली? 2x प्लस 10. बी ची व्हॅल्यू किती आहे? x इक्वल टू 20 इंटू x बाय 3चा स्क्वेअर. असं झालं असतं. अरे असं झालं असतं. ओके. मग काय करू शकतो आता? याला इंटू करू शकतो. हां, सांगा इंटू. हां, हा एक्सचा मल्टिप्लाय इकडे. हां, 2x स्क्वेअर प्लस 10x. हां, 20x स्क्वेअर अपॉन 3चा पण काय होऊन जाईल? म्हणजे काय आला असता? आता हा 9 चांगला दिसते का इकडे? त्याला तिकडे पाठवून टाकतो. म्हणजे इकडे या दोघांच्या काय झाला असता? इंटूमध्ये आला असता. तर 9 दुने
बस बस 9 आहे आणि इकडे 20x², बरोबर. आता कॉन्स्टंटवाली टर्म तर आहेच नाही इथं, म्हणजे फॅक्टर पाडायची काही गरज. पण x² वाल्या टर्म किती दिसत आहेत, तर त्यांना एका बाजूला करा. म्हणजे हे 18x² त्या बाजूला गेले असते तर काय झाले असते, मायनस झाले असते. म्हणजे किती आले, 2x² आणि इकडे किती आला. आता काय कटते बघा, इथं एक x कटला आणि हा 2 इकडे, इकडे एक x राहिला होता. म्हणजे किती आला, तर x ची व्हॅल्यू किती आली, x मिळाला. म्हणजे ब्रीथ मिळाली. अरे ब्रीथ मिळाली, ब्रीथ मिळाली तर लेंथ नाही काढू शकू का आपण, अरे काढू शकतो. किती आहे लेंथ, 2x + 10 म्हणजे 45 दुने 90 प्लस म्हणजेच किती आला, मीटर. मीटर होता का किलोमीटर होता. आणि साईड ऑफ अ पॉन्ड, साईड ऑफ अ काय असतं, x/3 आहे. म्हणजेच 45/, म्हणजेच ओके. कळलं सगळ्यांना. चल समोर बघा. आता हा जो लास्टवाला प्रॉब्लेम आहे याच्यासाठी तुम्हाला 8व्या वर्गातले पुन्हा कन्सेप्ट लागतील. स्कॉलरशिपमध्ये आपण वर्क अँड टाईम पाहिला होता. अरे वर्क अँड टाईम पाहिला होता, त्या वर्क अँड टाईमवालाच कन्सेप्ट इथं लावायचा आहे. तर तुम्हाला आठवत असेल की वर्कचा जो फॉर्म्युला असते तो ॲक्च्युअल काय असते, m/d. हा m म्हणजे काय आहे, नथिंग बट हा इफिशियन्सी आपण म्हणू शकतो एखाद्याची. आणि डे म्हणजे आपण म्हणू शकतो काय, टाईम. आणि हा म्हणजे काय, वर्क. आता इथं जो वर्क आहे या प्रॉब्लेममध्ये तो आहे कशाचा, टँक फिल करण्याचा. टँक पूर्ण भरण्याचा जो काम आहे तोच या नळांसाठी काय आहे, वर्क आहे, बरोबर. अरे ठीक आहे. आता इथं पर्सन राहत होता तर पर्सनच्या ठिकाणी काय आला, नळ. याचा एक सेपरेट टॉपिक असते कॉम्पिटेटिव्हमध्ये, पाईप अँड सिस्टर्न म्हणून. ठीक आहे, नळ आणि टंकी, नळ आणि टंकी. तर त्याचे कन्सेप्ट इथे लागतील थोडेसे, तर ते कन्सेप्ट अगोदर समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर बघा, सपोज मी पहिले सांगून देतो काय. एखादा व्यक्ती आहे, सपोज मी आहो 30 वर्षाचा आणि एक व्यक्ती आहे 60 वर्षाचा. ठीक आहे. दोघांना एक काम, 5 गड्डे खंदायचे आहेत. 5 गड्डे खंदायचे. मला ते 5 गड्डे खंदायला 2 दिवस लागतात. किती दिवस लागतात, तर त्याला किती लागतील, का बरं, कारण त्याची कार्यक्षमता आणि माझी कार्यक्षमता सारखी राहील का. तर मी म्हटलं की पी आहे एक आणि एक कोण आहे, ए. ठीक आहे. तर पीला आता आपण काढत आहोत टाईमचा रेशो काढत आहोत. काय काढत आहोत, टाईम. तर पीला जो टाईम लागते तो किती लागते म्हटलं मी ना, 2 दिवस. तर त्या एला म्हणजे जो 60 वर्षाचा होता त्याला किती टाईम लागत होता, म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा, बरोबर. अरे हो, हां. तर लक्षात घ्याल एक गोष्ट, हा टाईमचा रेशो झाला. जर मला असाच इफिशियन्सीचा रेशो पाहिजे, कशाचा पाहिजे, इफिशियन्सीचा रेशो पाहिजे. इफिशियन्सी म्हणजे त्याच्या कार्यक्षमतेचा. म्हणजे मी म्हणू शकतो की मी त्याच्यापेक्षा 2 पटीने जास्त कार्यक्षम आहो. कार्यक्षम म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त इफिशियंट आहो. अरे बरोबर की नाही, कारण त्याच्या अर्ध्या टाईममध्ये मी काम करत आहो. त्याला 4 दिवस लागत होते, मला तर मी जास्त इफिशियंट आहो त्याच्यापेक्षा. तर बघा, जो टायमिंगचा रेशो असते त्याचा उलटा रेशो काय असते, इफिशियन्सीचा. इथं टायमिंग लागत होता 1, तर इथं बघा इफिशियन्सी. आणि इथं याचा टायमिंग लागत होता 2, तर याच्या इफिशियन्सी का आली, का बरं, कारण वर्क दोघांचा कसा होता, सारखा. तर बघाल तुम्ही, सपोज हा पीचा वर्क आणि हा एचा वर्क. तर वर्कचा फॉर्म्युला आहे m/d. तर इफिशियन्सी किती आहे माझी, 2. आणि टाईम किती लागत होता,
1. याची इफिशियन्सी किती आहे 1 आणि टाईम किती लागत होता तर 2 1 जा 2 2 1 जा 2 सारखा आला की नाही आला तोच काम होता है ना. तर लक्षात घ्याल हमेशा टाईमच्या रेशोच्या अपोजिट राहते किंवा रेसिप्रोकल राहते कशाच्या रेशो इफिशियन्सीच्या रेशो. एक गोष्ट लक्षात आली आता ही. हां आता बघा काय म्हणते अ टँक फिल कम्प्लिटली इन अ 2 hours इफ बोथ द टॅप आर ओपन. ठीक आहे. इफ ओनली वन टॅप इज ओपन देन ॲट अ गिवन टाईम द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन द लार्जर वन टू फिल द टँक. हाऊ मच डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. म्हणजे त्या दोघांच्या सेपरेट टायमिंग तुम्हाला काढायचं आहे. एक छोटा नळ आहे एक मोठा नळ आहे. दोघंही एकत्र भरत असतील तर 2 घंट्यात भरतात म्हणते. आणि एक जो आहे तो लहानवाला दुसऱ्यापेक्षा मोठ्यावाल्यापेक्षा किती घंटे जास्त घेते 3 घंटे. ओके. तर आपण लेट करून टाकू पहिले. लेट द टाइम रिक्वायर्ड फॉर लार्जर टॅप बी एक्स. ठीक आहे. तर वर्क इज इक्वल टू काय झाला असता इथं लार्जर टॅप पकडतो तर लार्जर टॅपला टाइम किती लागला बरोबर. तोच वर्क अगर कोण करत असेल म्हणते स्मॉलर टॅप तर त्याला टाइम किती लागेल म्हणते x + 3. बघा द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन द लार्जर वन टू फिल द टँक. आपल्याला वर्क काय आहे टँक फिल करायचं आहे. ओके. आणि दोघेही जर काम करत असतील तर वर्क इज इक्वल टू आता इथं यल सेपरेट घेतला होता यस सेपरेट घेतला होता इथं दोघंही काय म्हणते सोबत. तर काय येईल म्हणते किती घंटे लागतील म्हणते किती घंटे लागतील बरोबर. हां येथपर्यंत समजला का सगळ्यांना. आता काय करायचं आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे कारण आपल्याला फक्त टाईम दिलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की याची इफिशियन्सी का राहिली असती याच्या जेवढा टाईम आहे तो आणि याची का राहिली असती याच्या एक्स तिकडे गेला असता बरोबर. असं नाही समजलं तर काय करून घ्या हा डब्ल्यू ना हा डब्ल्यू सेम आहे दोघांना सेम टँक भरायची आहे इक्वेट करून टाकू. तर L × x इज इक्वल टू S × x प्लस. तर बघा आता L अपॉन आणि हा एक्स कुठं गेला असता याच्या डिवाइडमध्ये गेला असता. तर काय मिळालं मला यलची इफिशियन्सी मिळाली. हा यल म्हणजे काय होता एक नाव आहे त्याची इफिशियन्सी आहे त्याच्या रेशो मिळाला बघा मला. म्हणजे यलची इफिशियन्सी काय असेल x + 3 जास्त आहे तर यसची इफिशियन्सी काय असेल अरे असेल की नाही. सपोज एक्सची व्हॅल्यू 5 आली तर 5 + 3 आणि हा काय झाला असता कमी आहे की नाही म्हणून याला टायमिंग कसं लागते जास्त. आता हा भेटला आपल्याला इफिशियन्सीचा रेशो मिळाला. आता काय करू आपण या दोनपैकी कोणता पण एक याच्यासोबत इक्वेट करू म्हणजे हा इक्वल टू हा करून घेतो मी. ठीक आहे अरे ठीक आहे असं लिहून टाका W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू W3 इज इक्वल टू W म्हणजे हा 1 2 3. तर आता W1 इज इक्वल टू काय करतो W3. इथं काय केलं होतं W1 इज इक्वल टू W2. आता बघा काय होईल तर W1 ची व्हॅल्यू किती आहे L × आणि W3 ची किती आहे L + x × है ना. अजूनपर्यंत एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली का. आता जर आपण यांच्या व्हॅल्यू भरल्या एलची व्हॅल्यू किती आली होती तर x + 3 × x. पुन्हा एलची व्हॅल्यू किती आली होती प्लस एसची व्हॅल्यू किती आली आहे इंटू का होऊन जाईल बरोबर. हां आता सोडवा बरं पहा आता एक्सच्या रूपात झाला सगळा. हां x² इकडे 2x इंटू हां इकडे समोर
एक्स स्क्वेअर प्लस इक्वल टू 2 दुने 4x प्लस 3 दुने हा तिकडे आला असता -4x -6 बरोबर, प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या आता -6चे असे फॅक्टर सांगा ज्यांची वजाबाकी किती आली, बेरीज वजाबाकी 1 आली, 3 दुने 6 याच्या चिन्ह याला तर इकडे मोठा बघा, दोघांची बेरीज वजाबाकी करून -1 येत आहे, बस x जोडून दिल्या असत्या ते 2 स्टेप इथल्या वाढल्या असत्या, ते तुम्ही कराल तर इथे एक ब्रॅकेट बनला असता समोर x - 3 आणि x प्लस इज इक्वल टू तर x - 3 इज इक्वल टू 0 आणि x प्लस 2 इज इक्वल टू तर x इज इक्वल टू आणि x इज इक्वल टू तर हा का होईल, कारण x काय पकडला होता आपण, टाइम, आणि टाइम कधी निगेटिव्ह राहू शकते का, है ना, मग लिहायचे इथं ॲज द टाइम कॅन नॉट बी, म्हणून टाइम रिक्वायर्ड टू लार्जर टॅप किती आला असता 3 आवर आणि टाइम रिक्वायर्ड टू स्मॉलर टॅप x प्लस 3 आहे म्हणजेच 6 आवर. कळलं, अरे कळलं, तर या प्रकारे हा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे, थोड्याशा स्टेप पाहायच्या आहेत, कुठं काय करू शकतो प्रश्न बघा, प्रश्न वाचायचा आणि त्यानंतर त्याच्या स्टेप पाहायच्या, रिवाईज करायच्या की ही इन्फॉर्मेशन कुठून घेऊ शकतो, ही इन्फॉर्मेशन त्या प्रश्नामधून कशी घेऊ, कळलं का, तेव्हा ते तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. तुम्ही म्हणाल का नाही कॉपीमध्ये उतरवलो गेलो घरी झोपलो त्यानं काही होणार, ठीक आहे, तर चला नेक्स्ट चॅप्टर पाहू आता.